टीम गब्बरचा वार वाया नाही जाणार. अशोक सहकारी साखर कारखान्याने मळी मिश्रित केमिकल युक्त पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोडलं. 300 हेक्टरच्या वर क्षेत्र बाधित झालं. लक्ष कुणीच दिलं नाही. तिथल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला पण कोणीच बघितलं नाही. जेव्हा आम्ही आंदोलन करण्यासाठी कारखान्यावरती गेलो तेव्हा कारखान्याचे कर्मचारी, कारखान्याचा चेअरमन ढुंगणाला पाय लावून पळून गेला. पण त्याच्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि प्रशासन कामाला लागलं. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश काढून या कारखान्यावरती कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अशोक सहकारी साखर कारखान्याकडून सोडण्यात आलेल्या डिस्लरी मळीमुळे शेतीचे मोठे नुकसान व नुकसान भरपाई बाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत. मग जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश दिले कोणाला? प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांच्या कार्यालयाला. पण या प्रादेशिक सहसंचालकांनी सरळ सांगितलं की हा कारखाना आमच्या याच्यात येत नाही, ही कारवाई आमच्या याच्यात येत नाही. मग तुम्ही साखर सहसंचालक कसे झालात? मग त्यांनी हे कारवाई करण्यासाठी कुठे पाठवलंय? तर पाठवलं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला. आणि इथून तर 100% कारवाई होणार. कारखान्याने अजून पण सुधारावं. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. त्याच सोबत जे डिस्लरी, जे मळीचं पाणी टाकलंय ते त्वरित तिथून उचलावं. त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये भरमसाठ नुकसान झालंय त्यांची नुकसान भरपाई द्यावी. नाहीतर तुमच्यावरती प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून 100% नियंत्रण आणून शेतकऱ्यांच्या हक्काचं सगळा न्याय आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्ही टीम गब्बर आहोत आणि टीम गब्बरचा वार कधीच वाया जात नाही. अंडुले अंड भक्त म्हणतात, व्हिडिओ बनवून काय होतं? व्हिडिओ बनवून प्रशासन